मित्रो, 10वी बोर्डच्या परीक्षेमध्ये समरी रायटिंगमध्ये 5 पैकी 5 मार्क्स मिळवणं खूप अवघड आहे असं अनेक विद्यार्थ्यांना वाटतं. पण खरं सांगतो, योग्य पद्धत वापरून जर तुम्ही समरी लिहिली तर 5 मार्क्स मिळवणं खूप सोपं आहे. या व्हिडिओमध्ये आपण बोर्डच्या ॲक्टिव्हिटी शीटमधील एक पॅसेज घेणार आहोत आणि त्याची स्टेप बाय स्टेप समरी लिहिणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात आणि प्रत्येक स्टेप समजून घेतलीत तर समरी रायटिंगमध्ये तुम्हाला 5 मार्क्स निश्चित मिळतील. मित्रहो, आता या ठिकाणी दिलेला हा पॅसेज तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचा आणि त्याचे मुद्दे लिहून ठेवा. त्यानंतर आपण समरी रायटिंगकडे वळूयात. चला तर मग आता आपण सर्वजण मिळून या पॅसेजची समरी लिहूयात. मित्रहो, नमस्कार. मी डॉक्टर नारायण बिडवे. मित्रो, तुम्हाला क्वेश्चन 4B मध्ये समरी रायटिंगसाठी प्रश्न असतो आणि त्यासाठी सूचना असते, रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन 4A अँड राईट अ समरी ऑफ इट. तुम्हाला क्वेश्चन 4A मधीलच पॅसेज समरी रायटिंगसाठी वापरायचा आहे. सजेस्ट अ सुटेबल टायटल टू द समरी, आणि या समरीला टायटल देखील द्यायचं आहे आणि यासाठी तुम्हाला आहेत 5 मार्क्स. मित्रो, आता 5 मार्क्स तुम्हाला कसे मिळतील? टायटलसाठी 1 मार्क आहे. समरीला तुम्हाला नावसुद्धा द्यायचं आहे. सेंट्रल आयडिया किंवा थीम यासाठी तुम्हाला 2 मार्क्स आहेत. म्हणजे पॅसेज कोणत्या विषयावर आहे हे तुम्हाला लिहायचं आहे, म्हणजे पॅसेजचा विषय, आणि त्यानंतर त्या पॅसेजची समरी, सेंट्रल आयडिया म्हणजे मध्यवर्ती कल्पना तुम्हाला लिहायची आहे. यासाठी तुम्हाला आहेत 2 मार्क्स. जसे दिस पॅसेज इज अबाउट, अशा प्रकारे तुम्ही वाक्याची सुरुवात करून ज्या विषयावर तो पॅसेज आहे तो विषय इथे लिहू शकता आणि अशा प्रकारे पहिलं वाक्य तुमच्या समरीचं होईल. यासोबतच यूज ऑफ ॲप्रोप्रिएट लँग्वेजला तुम्हाला 2 मार्क आहेत. ॲप्रोप्रिएट लँग्वेज म्हणजे तुम्ही जी वाक्य या ठिकाणी लिहिलेली आहेत ती वाक्य तुमचीच आहेत का, की पॅसेजमधून तुम्ही कॉपी करून समरीमध्ये ती टाकलेली आहेत. यासोबतच स्पेलिंग, वाक्यरचना या सगळ्यांना मिळून तुम्हाला 2 मार्क आहेत. चला तर आता आपल्या पॅसेजकडे आपण वळूयात. मित्रो, तुम्ही एकदा हा पॅसेज वाचलेलाच आहे. ती आहे त्याची फर्स्ट रीडिंग. फर्स्ट रीडिंगमध्ये आपल्याला पॅसेजचा फक्त विषय समजेल, म्हणजे पॅसेज कोणत्या विषयावर आहे हे समजेल, आणि सेकंड रीडिंगमध्ये आपल्याला पॅसेजमधील मुद्दे किंवा त्या विषयाच्या कोणत्या मुद्द्यांची चर्चा केलेली आहे ते पाहायचं आहे. मी पॅसेज वाचतोय फास्ट. वन डे अ कॅमल अँड हर बेबी वेअर चॅटिंग. द बेबी आस्क्ड, मदर, why do we have humps? The mother replied, our humps are for storing water so that we can survive in the desert. Oh, said the child, and why do we have rounded feet, mother? Because they are meant to help us walk comfortably in the desert. These legs help move around in the sand. All right, but why are our eyelashes so long? To protect our eyes from the desert dust and sand. They are protective covers of the eyes, replied the mother camel. The baby camel thought for a while and said, so we have humps to store water for desert journeys, rounded hooves to keep us comfortable when we walk in the desert sand, and long eyelashes to protect us from sand and dust during a desert storm. Then what are we doing in a zoo? The mother was dumbfounded. तर सर्वात अगोदर आपण ठरवूया हा पॅसेज कशाविषयी आहे. तर हा पॅसेज कॅमल अँड हर बेबी विषयी आहे. आणि हे काय करत आहेत? हे संभाषण करत आहेत. आणि कोठे करत आहेत? इन अ झू. पा, आता आपल्या पॅसेजचा विषय वर काही सापडला आपल्याला आणि खाली काही थोडा दिलेला आहे. अशा प्रकारे आपल्या समरीचं टायटल आपल्याला मिळालेलं आहे, परंतु हे आपण समरीच्या शेवटी लिहिणार आहोत. तर मित्रो, आपण सर्वात अगोदर आता समरी लिहित असताना हा पॅसेज कशाविषयी आहे ते लिहूयात. चला तर मग समरीचं पहिलं वाक्य आपण आता लिहूयात. काय लिहायचं आहे आपल्याला? दिस पॅसेज इज अबाउट अ कॅमल अँड हर बेबी इन अ झू. पा, अशा प्रकारे थीम आपण लिहिलेला आहे. आता आपल्याला लिहायची आहे सेंट्रल आयडिया, म्हणजे या पॅरेग्राफची समरी. आता या ठिकाणी आपल्याला यातील मुद्दे कोणते आहेत
हे पाहायचे आहेत. तर मदर आणि बेबी कॅमल यांचं संभाषण आहे हे आपण पाहिलं आहे. तर बेबी कॅमल मदरला काही प्रश्न विचारतो. एकूण 4 प्रश्न बेबी कॅमल मदरला विचारतो. मदर 3 प्रश्नांची उत्तरे देऊ शकते आणि एका प्रश्नाचं उत्तर देता येत नाही, अशी एकूण संपूर्ण रचना या पॅसेजची आहे. तर पहा, मदर व्हाय डू वी हॅव हम्प्स हा पहिला प्रश्न आहे. मदर त्याला उत्तर देते. द मदर रिप्लाइड, आवर हम्प्स आर फॉर स्टोरिंग वॉटर सो दॅट वी कॅन सर्वाईव्ह इन द डेझर्ट. अशा प्रकारे प्रश्न आणि त्याचं उत्तर. आता या ठिकाणी आश्चर्य वाटलेलं आहे या बेबी कॅमलला. हे काही आपल्या उपयोगाचं नाही, सेड द चाइल्ड. अँड व्हाय डू वी हॅव राऊंडेड फीट मदर. आता दुसरा प्रश्न, व्हाय डू वी हॅव राऊंडेड फीट मदर. आता मी या ठिकाणी प्रश्नांना क्रमांक टाकतोय. पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न आणि त्या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये माहिती आहे. बिकॉज दे आर मिंट. काय मदर उत्तर देते? दे आर मिंट टू हेल्प अस वॉक कम्फर्टेबली इन द डेझर्ट. हे आहे मदरचं उत्तर. दिस लेग्स हेल्प मूव्ह अराउंड इन द सँड. आता या ठिकाणी वॉक आहे आणि या ठिकाणी मूव्ह अराउंड द सँड असं पुन्हा रिपीट केल्याप्रमाणे वाक्य आहे. तर हे आपल्याला वापरण्याची गरज नाही, पुढे आपण पाहणारच आहोत. अनावश्यक भाग आपल्याला वगळायचा आहे. आता ते चाइल्ड पुन्हा बोलतं, ऑल राईट. पुन्हा हा उद्गार असल्याप्रमाणे आपल्या काही उपयोगाचा नाही. बट व्हाय आर आवर आयलॅशेस सो लॉंग. पहा, पुन्हा प्रश्न विचारलेला आहे. हा कितवा प्रश्न आहे? तिसरा प्रश्न आहे. टू प्रोटेक्ट आवर आईज फ्रॉम द डेझर्ट डस्ट अँड सँड. तर मदरने उत्तर दिलेलं आहे. आता पुन्हा मदरने रिपीट केलेलं आहे. पहा, काय रिपीट केलेलं आहे? दे आर प्रोटेक्टिव्ह कवर्स फॉर द आईज. हा भाग रिपीट केलेला आहे. हा भाग आपल्याला वगळायचा आहे. पहा, विनाकारण तोच भाग वेगळ्या शब्दात जर आला तर त्याचा काही उपयोग नाही. इथेही तसंच आहे. दिस लेग्स हेल्प मूव्ह अराउंड इन द सँड. हा भाग आपल्याला अनावश्यक भाग वगळायचा आहे. आता बेबी काय करते पहा. द बेबी कॅमल थॉट फॉर अ व्हाईल अँड सेड, सो वी हॅव हम्प्स टू स्टोअर वॉटर फॉर डेझर्ट जर्नीज, राउंडेड हूज टू कीप अस कम्फर्टेबल when we walk in the desert sand, and long eyelashes to protect us from sand and dust during a desert storm. अशा प्रकारे या बेबी कॅमलने काय केलेलं आहे? अगोदरचीच मदरचीच उत्तरे काय केलेली आहेत? रिपीट केलेली आहेत. म्हणून हा रिपीट झालेला भाग आपल्याला वापरायचा नाही. याची काही माहिती आपण घेऊ शकतो, परंतु हा भाग आपण वगळायचा आहे. रिपिटेशन वगळलं, अनावश्यक माहिती वगळली. आता पुढे ही बेबी काय विचारते पहा. देन व्हॉट आर वी डुईंग इन अ झू. हा आहे चौथा मुद्दा किंवा चौथा प्रश्न. अशा प्रकारे या पॅसेजमध्ये हे 4च मुद्दे आहेत. प्रश्न आणि मम्मीने त्याची दिलेली उत्तरे पहा. द मदर वॉज डम फाउंडेड. यावेळी मात्र आईला उत्तर देता येत नाही. डम फाउंडेड म्हणजे ती गोंधळून गेली, तिची बोबडी वळाली, कारण प्रश्न आश्चर्यकारक किंवा थक्क करणारा होता. अशा प्रकारे हे 4 मुद्दे आहेत मित्रो, जे आपल्याला आता समरीमध्ये लिहायचे आहेत. म्हणजे पॅसेजचा विषय आपण घेतला आणि त्याचे उपमुद्दे देखील घेतले. आता वाक्य आपली स्वतःची करायची आहेत, म्हणून आपण या मुद्द्यांना अगोदर टिक मार्क करून घेतलेला आहे. आपल्याला गरज पडली तर या पॅसेजकडे पुन्हा आपण येऊया, पण एक एक मुद्दा आपण आता पाहूयात. पहा, आता पहिला मुद्दा कोणता घ्यायचा आपल्याला? द बेबी आस्क्स मदर क्वेश्चन्स अबाउट कॅमल्स हम्प्स. पहा, आपण 3 प्रश्न विचारलेत ना, त्या प्रश्नाचं सरळ काय केलं आहे? बेबी आस्क्स मदर क्वेश्चन्स. किती प्रश्न काय आपण घेतलेलं नाही, डायरेक्ट विषय घेतलेला आहे. अबाउट हम्प्स, कॅमल्स हम्प्स हा आहे पहिला प्रश्न. पहिला मुद्दा एका शब्दातच घेतला आहे. राउंडेड फीट दुसरा प्रश्न दुसऱ्या शब्दात घेतला आहे. अँड लॉंग आयलॅशेस आणि तिसरा प्रश्न तिसऱ्या शब्दात घेतला आहे. अशा प्रकारे 3 प्रश्नांची फक्त 3 शब्द आपण केलेत आणि एकाच वाक्यामध्ये बसवलेले आहेत. इतके शब्द आपण कमी केलेत. पुन्हा एकदा वाटल्यास तुम्ही पाहून घ्या हे प्रश्न, तुम्हाला संपूर्ण समजेल कोणकोणते प्रश्न आहेत. पहा, पहिला प्रश्न आहे व्हाय डू वी हॅव हम्प्स. दुसरा प्रश्न आहे व्हाय डू वी हॅव राउंडेड फीट.
तिसरा प्रश्न आहे व्हाय आर आवर आयलॅशेस सो लॉंग, आणि काही एक्स्ट्रा भाग उत्तरामधला आपण वगळलेला आहे. आता या तीनही प्रश्नाला आई उत्तर देते. काय उत्तर देते? पहिला प्रश्न आहे व्हाय डू वी हॅव हम्स, त्याला उत्तर देते फॉर स्टोरिंग वॉटर सो दॅट वी कॅन सर्वाईव्ह इन द डेझर्ट. हा पहिला मुद्दा आहे. तर पहिल्या मुद्द्याचं उत्तर आपण अगोदर लिहूयात. पहा, 3 प्रश्न आहेत ना, या 3 प्रश्नाची उत्तरे आई देते. द मदर आन्सर्स दॅट देअर हम्स स्टोअर वॉटर टू यूज इन डेझर्ट. पहा, हम्स विषयीचं आपण उत्तर लिहिलेलं आहे. देअर हम्स स्टोअर वॉटर टू यूज इन डेझर्ट. मित्रो, हम्स म्हणजे माहीत आहे का? उंटाच्या पाठीवर जे टेंगुळ असतं का, त्याला हम्स म्हणतात. आता पहिला मुद्दा आपला संपला. आता दुसरा मुद्दा काय आहे? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. दुसरा प्रश्न काय आहे? व्हाय डू वी हॅव राऊंडेड फीट मदर. आता त्याचं उत्तर आईने काय दिलेलं आहे? दे आर मीन टू हेल्प अस वॉक कम्फर्टेबली इन द डेझर्ट. म्हणजे डेझर्ट वाळवंटामध्ये आरामशीर चालण्यासाठी उंटांची पाय गोल असतात, राऊंडेड असतात. आणि दिज लेग्स हेल्प अस मूव अराउंड इन द सँड. हे या वॉकमध्येच कवर झालेलं आहे, म्हणून हे आपल्याला वापरायचं नाही. तर दुसऱ्या प्रश्नाचं आपण काय केलेलं आहे पहा, दुसऱ्या उत्तराचं राऊंडेड फीट हेल्प अस वॉक कम्फर्टेबली इतकंच आपण घेतलेलं आहे. राऊंडेड फीट हेल्प अस वॉक कम्फर्टेबली. मूव अराउंड वगैरे भाग आपण वगळलेला आहे. तर तिसरा प्रश्न काय आहे पहा, तिसरा प्रश्न आहे व्हाय आर आवर आयलॅशेस सो लॉंग. त्याचं उत्तर आहे टू प्रोटेक्ट आवर आईज फ्रॉम द डेझर्ट डस्ट अँड सँड. इतकं. आणि हा दे आर प्रोटेक्टिव्ह कवर्स हे रिपीट केल्याप्रमाणे अनावश्यक भाग वाटतो, म्हणून हा वगळलेला आहे. आपण 4 नियम आपण वापरले आहेत. कोणते? अनावश्यक भाग वगळला, रिपिटेशन या ठिकाणी आपण वगळलेलं आहे. त्यानंतर आपण डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करत आहोत. डायलॉग आपण काढून टाकलेले आहेत. प्रश्न आणि उत्तर आहेत, हे सगळं आपण काढून टाकलेलं आहे. म्हणजे 4 नियम आतापर्यंत झाले. तर या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? व्हाय आर आवर आयलॅशेस सो लॉंग टू प्रोटेक्ट आवर आईज फ्रॉम द डेझर्ट डस्ट अँड सँड. त्याचं उत्तर आपण कसं लिहिलेलं आहे पहा. अँड लॉंग आयलॅशेस प्रोटेक्ट देअर आईज फ्रॉम सँड. अशा प्रकारे एकाच वाक्यामध्ये ही तिन्ही उत्तरे आपण बसविलेली आहेत. एकाच वाक्यामध्ये तिन्ही प्रश्न आणि एकाच वाक्यामध्ये तिन्ही उत्तरे. आणि पॅसेज कशाविषयी आहेत ते एक वाक्य. म्हणजे आतापर्यंत 3च वाक्य आपण घेतलेली आहेत. तर 3 प्रश्नासाठी अशा प्रकारे 3 वाक्य आपण घेतलेली आहेत. आता शेवटचा प्रश्न राहिलेला आहे. अगोदर आपण पॅसेजमध्ये काय दिलेलं आहे ते पाहूयात. पहा, आता हे आपण वगळलेलं आहे. रिप्लाइड द मदर हे तर याचं इनडायरेक्ट स्पीच केलेलं आहे. द बेबी कॅमल थॉट फॉर अ व्हाईल अँड सेड सो वी हॅव हम्स टू स्टोअर वॉटर फॉर डेझर्ट जर्नीज, राउंडेड hooves to keep us comfortable when we walk in the desert sand, and long eyelashes to protect us from sand and dust during a desert storm. हे सगळं रिपीट झालेलं आहे उत्तराच्या रूपाने प्रश्नांमध्ये, म्हणून हे सगळं आपण वगळलेलं आहे. चला आता पुढचा भाग पाहायचा आहे. देन व्हॉट आर वी डुईंग इन अ झू. पहा, झूमध्ये असतात प्राणी संग्रहालयामध्ये हा कॅमल आणि तिचं मूल असतं. मग ह्या मुलाला प्रश्न पडतो की आपण मग डेझर्टमध्येच असायला पाहिजे होतं, मग आपण इथे का आहोत? आईला काय त्याचं उत्तर देतात ना पहा. द मदर वॉज डमफाउंडेड. हे दोन्ही मिळून आपण एकत्र केलेले आहेत. तर अशा प्रकारे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आईला देता येत नाही. त्याचं काय आपण लिहिलेलं पहा. बट द मदर वॉज अनएबल. आपण डमफाउंडेडचं काय केलेलं आहे? अनएबल टू आन्सर द क्वेश्चन. पहा, टू आन्सर द क्वेश्चन असं आपण घेतलेला आहे. आणि हा प्रश्न याचा इनडायरेक्ट क्वेश्चन आपण केलेला आहे. इनडायरेक्ट स्पीचमध्ये अशा प्रकारे विधानार्थी रचना येते. व्हाय दे वेअर इन द झू. या प्रश्नाचं उत्तर, आणि याला प्रश्नचिन्ह येत नसतं, फुल स्टॉप येत असतं, आईला देता येत नाही. अशा प्रकारे मित्रो आपण केवळ 4 वाक्यांमध्येच ही समरी केलेली आहे. आता आपल्याला समरीला टायटल द्यायचं आहे. आपण टायटल मुद्दाम शेवटी घेतलं, कारण संपूर्ण पॅसेज संपल्यानंतर आपण योग्य टायटल देऊ शकतो. तर काय टायटल आहे आपल्या समरीचं? कॅमल अँड बेबी इन झू. पहा, इतकं सोपं टायटल आहे. पुन्हा एकदा वापस जाऊया आपण. पहा, पॅसेजच्या पहिल्या ओळीमध्ये काही भाग सापडला आणि शेवटी काही भाग टायटलचा आपल्याला सापडलेला आहे. मित्रो,
आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि 10वी आणि 11वी 12वी इंग्रजीच्या अभ्यासासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.